श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। गुरुवार 24 जुलै या दिवशी आहे गुरुपुष्प अमृत योग। या दिवशी आपल्याला काही अशा गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही सदैव नांदेल आणि आपल्या मुलांचंही संरक्षण होईल। तर सगळ्यात पहिलं सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद, काळे तेल किंवा गंगाजल हे टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे। काळे तेल टाकून आंघोळ केल्यामुळे काय होतं, आपल्यामध्ये असलेली निगेटिव्ह एनर्जी निघून जाते। हळद हे शुक्राचं प्रमाण आहे, त्यामुळे शुक्रही आपला बलवान होतो। त्याच्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून अंगणामध्येही आपल्याला हळदीचं पाणी ज्याचं शिंपड करायचं आहे। आपला जो उंबरठा आहे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे। उंबरठ्याच्या बाहेर विड्याचं पान ठेवायचं आहे, त्याच्यावर लाल रंगाने कुंकुने स्वास्तिक काढून कणकेचा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे, कारण उद्या म्हणजे दीप अमावस्यासुद्धा आज असणार आहे। तिसरी गोष्ट तुम्हाला असं करायचं आहे की किचनमध्ये यायचं आहे। किचनमध्ये तुम्हाला किचनच्या स्टाईल्सवर किंवा जिथे असेल तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घरातील जी तिजोरी आहे त्या ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, कारण स्वस्तिक हे चांगल्याचं प्रतीक असतं। शुभ असा दिवस उद्या आज असणार आहे, त्यामुळे ही 3 कामे मात्र नक्की करा। त्याचबरोबर तुम्हाला देवपूजा करताना तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण करायचं आहे। खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण याचा बेनिफिट मात्र खूप होतो। याच दिवशी जर तुम्हाला एखादी चांगली वस्तू घरी आणता आली तर ती नक्की आणा, पण नाही जमत असेल तर 5 रुपयाचे किंवा 10 रुपयाचे धणे आपल्या घरी नक्की घेऊन या। त्या धण्यांपैकी काही धणे आपल्या घरी जी देवार आहे त्या देवारात ठेवा आणि नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवून घ्या। तर आजचा दिवस हा खूप छान आहे, कारण की गुरुपुष्प अमृत योग आहे आणि हा खूप वर्षानंतर येतो। तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ती आज नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।